अभिनेत्री रिंकू राजगुरू आजवर अनेक सिनेमांमधून आपल्या भेटीला आली आहे. अकलूज या गावातून तिचं शिक्षण पूर्ण झालं. नागराज मंजुळे यांच्या सैराट या सिनेमामुळे तिचं आयुष्य बदललं. तर झी मराठीवरील बस बाई बस या कार्यक्रमात रिंकूने इंग्रजी भाषेवर तिचं मत व्यक्त केलंय. ती म्हणाली, खूप जण म्हणतात इंग्रजी आलं पाहिजे, हे खूप महत्वाचं आहे. पण इंग्रजी येणारी माणसं म्हणजे खूप शहाणी आणि त्यांना खूप जास्त समज असते आणि इंग्रजी म्हणजे एक स्टँडर्ड झालाय असं लोक वागवतात हल्ली. पण मला त्याने काही फरक पडत नाही. माझी किंवा खूप जणांची पातळी जिथपर्यंत आहे तिथपर्यंत आहे, किंवा सगळेच जितका प्रयत्न करावा तितका करतो. भाषेपेक्षा आपण एकमेकांचे इमोशन समजून घेणं, त्या माणसाला समजणं खूप जास्त महत्वाचं आहे. आजकाल मराठी माणूस पण मला कळत नाही, समोर आला की इंग्रजीमध्ये बोलतो आणि हे विनाकारण होत असतं. त्यालाही मराठी येत असतं आणि मलाही मराठी येतं. ते फॅशन झाल्यासारखं इंग्रजी भाषेचं झालंय आता. मला काही त्यात रुबाब वाटत नाही. मला माझ्या मराठीत जितका रुबाब वाटतो तितका इंग्रजीमध्ये कधीच वाटला नाही. रिंकूच्या या मताने अनेकांची मनं जिंकली. सैराट या चित्रपटानंतर ती अनेक चित्रपटांमधून आपल्या भेटीला आली. तर सध्या रिंकूचं ट्रान्सफॉर्मेशन लक्षवेधी ठरतंय. तुमचं यावर काय म्हणणं आहे हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा. मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी.